आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करणार। यंदाचा अर्थसंकल्प 47,65,768 कोटींचा असेल। आजच्या अर्थसंकल्पाकडे विद्यार्थ्यांपासून शेतकऱ्यांपर्यंत सगळ्यांचं लक्ष। शेतकऱ्यांना कोणत्या विशेष सवलती मिळणार, महिला वर्गाला कोणत्या सुविधा मिळणार याची उत्सुकता। अर्थसंकल्पात 50 नवीन रेल्वे तसंच मुंबई आणि आसपासच्या शहरात 6 नवीन टर्मिनल्सच्या उभारणीला मान्यता मिळण्याची शक्यता। राष्ट्रवादी आणि शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी। सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देणार याकडे लक्ष। दिल्लीमध्ये आज काँग्रेसची बैठक। विधानसभेचं जागा वाटप आणि विधान परिषदेच्या निवडणुकीत फुटलेल्या आमदारांवर कारवाई संदर्भात बैठकीत चर्चा। नाना पटोले, विजय वडेट्टीवार बैठकीला उपस्थित असतील। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे प्रत्येक मतदारसंघाचा आढावा घेणार तसंच निवडणुकीसाठी राज्यातील दौरा जाहीर करणार। आज अहमदनगरमध्ये लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांची ओबीसी आरक्षण बचाव जनआक्रोश यात्रा। पाथर्डीमध्ये भव्य सभेचं आयोजन। सह्याद्री अतिथीगृहातील बैठक संपताच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांमध्ये बैठक। मराठा ओबीसी आरक्षण प्रश्नी राज्यातील तेढ सोडवण्याच्या अनुषंगानं ही बैठक महत्त्वाची। फडणवीसांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत भाजपकडून काढण्यात येणाऱ्या संवाद यात्रेवर चर्चा। कोणत्या नेत्यानं कोणत्या भागाचा दौरा करायचा यावरही कालच्या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती। राज्यस्तरीय अधिवेशनानंतर भाजपचा उपक्रम 25 जुलैपासून 10 ऑगस्टपर्यंत कार्यकर्त्यांशी संवाद साधणार। विभाग, जिल्हा आणि मंडलनिहाय कार्यकर्त्यांसोबत संवाद साधणार। संघटन सशक्तीकरणासाठी भाजपचे प्रयत्न सुरू। पुणे अधिवेशनातील मुद्द्यांवर भाजपकडून काम सुरू। राज्यातील 778 मंडळांमध्ये नव्यानं प्रभारी नेमले जाणार। मनोरमा खेडकर आणि दिलीप खेडकरांचा खरंच घटस्फोट की बनाव? घटस्फोटाची सत्यता तपासण्याचे पोलिसांना आदेश। कागदोपत्री घटस्फोट दाखवत पूजा खेडकरांनी नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र मिळवल्याचा संशय। पूजा खेडकरांना मसुरीच्या प्रशिक्षण केंद्रात हजर राहण्याची मुदत आज संपणार। लाल बहादूर शास्त्री अकादमीमध्ये हजर राहण्यासाठी 23 जुलैची मुदत। आज खेडकर पोहोचल्या नाहीत तर यूपीएससी पुढची कारवाई करेल। मनोरमा खेडकर यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। शेतकऱ्यांना धमकावल्याप्रकरणी मनोरमा खेडकर यांच्या अडचणीत वाढ। एका तरुणानं ओव्हरहेड वायरवर रेनकोट फेकल्यानं पश्चिम रेल्वेची वाहतूक विलंबानं। चर्चगेट रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक 2 वरचा प्रकार। रेनकोट फेकणाऱ्या तरुणाला 2000चा दंड। स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून रविकांत तुपकर यांची हकालपट्टी। राजू शेट्टी यांच्या विरोधात भूमिका घेऊन संघटनेची हानी केल्यानं कारवाई केल्याची स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील यांची माहिती। मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदासाठी आज निवडणूक। उपाध्यक्ष संजय नाईक आणि सचिव अजिंक्य नाईक यांच्यात सामना। आरक्षणाच्या माध्यमातून उच्च शिक्षण घेणाऱ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 6 महिन्यांची मुदतवाढ। राज्य सरकारच्या निर्णयामुळे मराठा विद्यार्थ्यांना मोठा दिलासा। फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून न्यायालयाचा संताप। फेरीवाल्यांना हटवण्यास सरकारी यंत्रणा आणि पोलिसांना जमत नसेल तर लष्कराला बोलवायचं का? हायकोर्टाचा संतप्त सवाल। सलग दुसऱ्या दिवशी कोयना धरणात 4 टीएमसी पाण्याची वाढ। सध्या प्रतिसेकंदाला 50,000 क्युसेक पाण्याची आवक सुरू असल्यानं पायथ्यातून 1050 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग केला जाणार। रिअल इस्टेट क्षेत्रातील एजंट्सची 29 जुलैला राज्यातील 24 केंद्रांवर ऑनलाईन परीक्षा। महारेरानं एजंट्सना प्रशिक्षण आणि प्रमाणपत्र बंधनकारक केल्यानंतर 5260 एजंट्स परीक्षा देणार। आणि आज अर्थसंकल्प सादर केला जाण्यापूर्वी शेअर बाजारात सकारात्मक वातावरण दिसतंय।
प्री ओपनिंगमध्ये सेन्सेक्स 200 अंकांनी वर आलाय तर निफ्टीही 77 अंकांनी वर आल्याचं पाहायला मिळतंय। आजच्या बजेटकडून बड्या उद्योजकांना मोठ्या आशा आहेत, सर्वसामान्यांना मोठ्या अपेक्षा आहेत आणि बाजारामध्ये सुद्धा समाधानकारक वातावरण पाहायला मिळतंय। आणि यानंतरची बातमी भाजपच्या गोटातून। भाजप कोर कमिटीची आज पुन्हा बैठक होती। आज रात्री 8 वाजता पुन्हा एकदा कोर कमिटीची बैठक बोलावण्यात आली आहे। सलग दुसऱ्या दिवशी विधानसभा निवडणुकीसंदर्भात या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे। कालही भाजपच्या कोर कमिटीची बैठक झाली। चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे, पंकजा मुंडे या बैठकीला उपस्थित होत्या। तर एकीकडे आज कोर कमिटीची पुन्हा एकदा बैठक होती तर दुसरीकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि महाराष्ट्र प्रदेश भाजपची थोड्याच वेळात बैठक होतीये। संघ परिवार आणि भाजपतील संवादासाठी समन्वय बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। आणि यानंतर पुन्हा एकदा बातम्यांचा वेगवान आढावा। मुंबईतील 4 एकर क्षेत्रफळ घनदाट होणार। कुर्ला, पवई, बोरिवलीमध्ये वृक्ष लागवडीचा महानगरपालिकेचा निर्णय। आवक घटल्याने टोमॅटोच्या दरात मोठी वाढ। किरकोळ बाजारात टोमॅटोला 200 रुपये प्रति किलो इतका दर। मीरा भाईंदरमध्ये खड्ड्यांविरोधात काँग्रेसचं आंदोलन। मोदींचा समुद्राखालील फोटोचे कटआउट्स खड्ड्यात लावत काँग्रेसकडून निषेध। मुंबई शहर आणि उपनगरात पुढच्या 24 तासांसाठी मुसळधार पावसाचा अंदाज। 45 ते 55 किलोमीटर ताशी वेगाने वारे वाहण्याची शक्यता। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 धरणांमध्ये एकूण 47.29% पाणीसाठा। तुलसी धरण 100% भरलं तर तानसा धरण 84% भरलं। संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्मचा अर्थसंकल्प आज सादर केला जाईल। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज सकाळी 11 वाजता लोकसभेमध्ये बजेट मांडतील। आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता अर्थमंत्री निर्मला सीतारामन रायगड जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। 2 दिवसात झालेल्या मुसळधार पावसानंतर हवामान खात्याकडून आज पुन्हा ऑरेंज अलर्ट। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।